येवल्यातील 24 मीटर डीपी रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना नगर परिषदेने अंतिम नोटीस बजावल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते। आधी गरिबांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करा, मगच अतिक्रमण काढा, अशी आक्रमक भूमिका शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी घेत रहिवाशांच्या बाजूने आंदोलन उभारले। अखेर या आंदोलनापुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, शहर प्रमुख दत्ता निकम आणि गटनेते दीपक लोणारी यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांना मोठे आश्वासन दिले। प्रशासनाने स्पष्ट केले की बाधित नागरिकांना गावातच पर्यायी जागा दिली जाईल आणि तिथे पत्र्याची शेड बांधून दिली जातील। नवे शेड पूर्णपणे तयार झाल्यानंतरच येथील जुने अतिक्रमण हटवले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी प्रशासनातर्फे दिले आहे। या निर्णयामुळे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या गरिबांना मोठा दिलासा मिळाला असून शिवसेनेच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। बघा, हे प्रशासन आपण यांना फक्त एक आपल्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून यांना हे जर तीड म्हटले ना तर उद्या पत्राची घर बांधून देऊ, पाणी यांना घरकुलाचं काम आपल्याला त्यांना आहे ना सगळ्या गोष्टी आपण द्यायला तयार आहे ना ते पाणी तुम्हाला जे या 60 फुटी रोडला अतिक्रमण बसलेलं आहे, हे अतिक्रमण निघण्यासाठी शासनाने जी मोहीम राबवलेली ती मोहीम आम्ही 2-3 दिवस जागा बघून सर्व नगरसेवक असतील भुजबळ साहेबाच्या माध्यमातून व समीर भाऊच्या माध्यमातून आम्ही जागा निश्चित करू व मग त्यांना इथून पर्यायी जागा देऊ। आणि मित्रद्वार कॉलनीत जनता शाळेच्या पुढे सकाळी जे प्रशासन नगरपालिका प्रशासन अतिक्रमण काढणार होतं त्यावेळेस जे शिवसेनेने आंदोलन केलं, आम्ही त्या आंदोलनाला आमच्या यश आलं आणि या ठिकाणी अध्यक्ष राजूभाऊ लोणारी यांनी मान्य केलं की सदर या ठिकाणी जे बी लोक राहतात हे अतिक्रमण लगेच काढण्यात येणार नाही। पहिले या लोकांची व्यवस्था होईल, ती व्यवस्थासुद्धा गावापासून दूर न होता गावाच्या जवळच त्यांची योग्य प्रकारे आपण व्यवस्था करूया। या ठिकाणी आमचे आमदार किशोरभाऊ दराडे, तसेच नरेंद्रभाऊ दराडे, कुणालभाऊ दराडे आणि संपूर्ण शिवसेनाच्या या आंदोलनाला घेतलेल्या बाजूला या ठिकाणी यश आलं आणि अध्यक्ष साहेबांनी देखील हा प्रस्ताव मान्य केला। आम्ही त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अशाच पद्धतीने गोरगरीब जनतेसाठी शिवसेना सदैव उभे राहील, हा आम्ही नक्कीच या ठिकाणी तुम्हाला वादा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रशासनाने 7 फुटी रोड त्या अतिक्रमण मोहीम चालू केली होती, पण सर्वसामान्य गरीब जनता यांचे रस्ता जात असताना त्यांचे घरे आलेले होते, ते आज तोडण्यात येणार होते। आदरणीय साहेबांना व भाऊंच्या आदेशानुसार आम्ही कार्यकर्ते व अध्यक्ष साहेब, गटनेते, मी शहर अध्यक्ष यांच्या सर्व लोकांच्या सहानुभूतीसाठी इथं आलो। आम्ही भाऊच्या व साहेबाच्या वतीने आम्ही कार्यकर्ते एक शब्द देतो यांना काही इथंच कुठेतरी पुनर्वसन करू व गरीब सदैव यांच्या पाठीशी राहून यांना कुठेतरी चांगली ठिकाणी एक जागा देऊ व अतिक्रमण नंतर काढून घेऊ। व जे आज परिस्थिती बघता आपण पूर्ण ट्रॅफिक जाम आहे। हा रस्ता इथून कॉलनीतून निघाला तर पाटोदा रोडला लागतो। 100% नाही तर 50% तरी ट्रॅफिक येवल्याची संपल असं मी प्रशासन व नगरपालिकेला हे शिवसाहेबांच्या विनंती करतो की हे रस्ता बनवा, पण पहिले यांना पर्यायी जागा द्या व साहेबांच्या वतीने व आम्ही कार्यकर्त्याच्या वतीने त्यांना पत्र्याचे घरं हे आमच्यातर्फे बांधून देण्याची त्यांना आम्ही आमच्या स्वतःच्या मान्य केलेलं आहे।